निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे संबंध देशाचं लक्ष असणार आहे, कारण सध्याची जी काही सामाजिक आणि राजकीय परिस्थिती मुंबईची आहे ती वेगळी आहे. काय प्रतिक्रिया आहे? मुंबईची राजकीय सामाजिक परिस्थिती काही वेगळी नाही. जे सत्तेत आहेत त्यांनी ती वेगळी करण्याचे प्रयत्न केले. कितीतरी हजार करोड 91,000 करोड ठेवी होत्या, त्या 71,000 करोडवर आणण्याचं काम यांनी केलं. आज महानगरपालिकेतल्या लोकांना पेन्शन पगार हे वेळेवर मिळत नाही आहेत. त्यामुळे ते बदल या लोकांनी नक्की घडवले. निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुका जाहीर व्हायच्या आधी ज्या मतदार याद्या आल्या त्या याद्यातले घोळ ह्यांनी काढले की नाही काढले याच्याबद्दल कुठेच जनतेला सांगितलं गेलं नाहीये. जिवंत व्यक्तीला मारून टाकलंय, म्हणजे स्वर्गवासीय दाखवलंय. आणि जे स्वर्गवासी आहेत ते एकेका पाण्यावर धादा आहेत. त्याच्यामध्ये दुबार 4 आहेत, खरोखरचे दुबार 2 आहेत. म्हणजे जर एका पन्नावर, म्हणजे ह्यांचं पन्ना प्रमुख, तर पन्न्यावर जर 30 असतील तर त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मतदान करणारे फक्त 6 ते 8च आहेत. असं आता प्रत्येक पन्न्यावर दिसायला लागलंय. पण ताई, जर आपण बघितलं, जर असं असेल तर मला तेच म्हणायचंय, निवडणुका जाहीर करण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केले, सगळ्यांनी त्याचं वेलकम केलं. पण ऍक्च्युअल मतदान जे करणारे आहेत त्यांना दुबार दाखवलेत, त्यांना बाकी काय दाखवलंय, त्यांच्याबद्दल काय झालं ते काहीच नाही बोलले. याचा अर्थ आम्ही जसं रेमटवू किंवा आम्ही जसं फरफटवू तसं जनतेनी पण आणि सगळ्या पक्षांनी आमच्याबरोबर फरफटत आलंच पाहिजे. पण ताई, आपण जर बघितलं, मतदार यादी अजून देखील दुरुस्त केली नाहीत. दुरुस्त केल्यानंतरच निवडणुका घ्या असं ठाकरे म्हणतो असतील, सगळ्यांची मागणी होती. मात्र अगदी भाजपाची पण होती, सगळ्यांचीच मागणी आहे. पण भाजप नंतर बोलायला लागला. आता त्यांना माहिती होतं वाटतं इतक्या लवकर होणं असणारच. पण मग निवडणूक यादी करेक्शन झालेली नसताना निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर करणं हे कितपत योग्य आहे? हे प्रत्येक वेळेला उठायचं आणि कोर्टातून न्याय आणायचा. बरं, कोर्टात न्याय मिळतो असं लोकांना वाटतंय, पण अजून आमच्या पक्षाचाच न्याय होत नाहीये. 22 पासून ते आज चाललंय. तर मग ह्या न्यायाची तरी काय अपेक्षा? निवडणूक आयोगाच्या किरीट सोमय्या लिखित कोविडची कमाई अशा प्रकारे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचा प्रकाशन सोहळा पार पडलेला आहे आणि एकंदर 4 जणांना गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर आणि संजय राऊत असे 4 आरोप केलेले आहेत. बघा, माझ्यावर जे जे त्यांनी आरोप केले ते पुस्तक कोणी लिहू शकतो. सोमय्यांच्या आता कितीतरी काय आलेलं आहे. परत पण पुस्तक काढतील. पुस्तकावर जाण्यापेक्षा लोकशाहीला मानता तर त्याच्यामध्ये सिद्धता आली का? खोटे आरोप कोणी करू शकतो आणि केलेच आहेत. त्या गोष्टीला बळी पडायचे ते पडतील, परंतु ह्या गोष्टीला इलेक्शनच्या तोंडावर या असलं काहीतरी उघडं नागडं प्रदर्शन करणं हे बरोबर नाही. ताई, 1 ते 2 दिवसात साटम यांनी सुद्धा गंभीर आरोप केले. त्यांचं म्हणणं की मागील 25 वर्षांनी आमचा महापौर नव्हता, आमचा स्टँडिंग चेअरमन सुद्धा नव्हता, रिमोट कंट्रोल हा मातोश्रीवर होता ना. मांडीला मांडी लावून बसत होताच ना. मी पण होती तुझ्या बरोबर. त्यामुळे एवढा आवाज येऊन करून बोलून नाही चालणार. महापौर होता म्हणजे ताकद होती आहे. त्यामुळे तुम्ही काही आता बोलाल, कारण सत्ता बत्ता पैसा भरपूर आहे, वाटेल त्याला तुम्ही कुठेही नेऊन टाकू शकता, म्हणून या आवाज आहेत.
मग 25 वर्षात काय शिवलं होतं तोंड? का नाही तेव्हा उघडलं? आत्ता तुम्ही 2017ला आमच्याबरोबर नव्हता, आम्ही कबूल करतो, तरी सुद्धा 2017 2019 महापौर पक्षाचाच बसला ना, तेव्हाही तुम्ही होता. तुमच्या महापालिकेतले नगरसेवक किंवा तुम्ही इम्प्रुव्हमेंट भोगली, BST भोगली, स्टँडिंगच्या नंतरची सगळी पदं तुम्ही भोगली. स्टँडिंगमध्ये पण तुम्ही तुमचा दाराला ठेवून असायचे, मित्रपक्ष म्हणून तुमचा सन्मान राखायचे, आणि आत्ता खाऊन खाऊन सगळं झाल्यावर ओकारे देत आहे, सुक्या ओकारे. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्यापूर्वी अगदी 15 ते 20 मिनिटं एकनाथ शिंदेंनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये मुंबईतला हे महालक्ष्मीचे जे रेसकोर्स आहे तिथे कशा पद्धतीने गार्डन करण्यात येणार, ठाणे किंवा MMR रिजनमध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या योजना राबवतील हे सांगितलं. मुळामध्ये रेसकोर्सचं स्वप्न हे ऑलरेडी उद्धवजींनी आणि आदित्यांनी साकारलेलं होतं. ही पक्ष फुटाफूट झाली नसती, महानगरपालिकेच्या वेळेवर निवडणुका लागल्या असत्या, तर आपला जो रेसकोर्सचा एरिया आहे तो अति डेव्हलप होऊन चांगला लोकांसाठी एवढ्यात लोकार्पण झालं असतं. लेट झालंय, पण आता काय, लोकांना भुलवण्यासाठी माहिती होतं 15 मिनिटात डिक्लेअर होतंय, त्याच्या आधी लोकांना भुलवायचं आहे, बोलवलं. ताई, आपण जर बघितलं 1 ते 2 दिवसामध्ये ठाकरे बंधूंची युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे, कसं पाहताय? नाही, मी आनंदानेच पाहते त्याच्याकडे. शक्यता आहे, नाही होणारच, आनंदाने पाहते. पण काँग्रेसकडून असा नारा दिला जातो की आम्ही मुंबई महापालिका स्वबळावर लढणार आहेत. बघा, 2017च्या 2017च्या सगळ्या इलेक्शन प्रत्येकाने वेगवेगळ्या लढल्या आहेत, प्रत्येकाने. त्यामुळे ह्या याच्यात काही नवीन नाही. काँग्रेसला वाटत असेल की बिहारमध्ये खूप मोठा जनाधार मिळणार होता, आता वाटत असेल तर त्यांचं वाटणं त्यांच्याकडे. पण आम्ही महाविकास आघाडी आणि राजसाहेब ठाकरे यांना घेऊन चाललेलो आहोत. पण ताई, आपण जर बघितलं, शीतल म्हात्रे बोलतात ते की ज्यांच्याकडे उमेदवारच नाही ते काय जिंकायची भाषा करतात. कोण शीतल म्हात्रे? कोण? पारू ग पारू. निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलेला आहे. एक म्हणजे ईव्हीएम मशीन जेव्हा ती उमेदवारांची यादी असते त्यावर पहिला क्रमांक याचा राष्ट्रीय उमेदवाराचा असेल, राष्ट्रीय पक्षाचा जो उमेदवार त्याचा क्रमांक पहिला असेल. अचानक निर्णय घेतलेला आहे, कसं पाहिजे निर्णयाकडे? काय काय? ईव्हीएम मशीन मध्ये उमेदवारांची यादी असते ना, लिस्ट असते ना, त्यामध्ये वरचा जो पहिला क्रमांक असेल तो राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार असेल. असं झालं नाही पाहिजे, अल्फाबेटिक प्रमाणे झालं पाहिजे. हा, आपण अल्फाबेटिक बाबाने निर्णय घेतला म्हणजे वाटेल ते घेत आहेत, सांगायला सोपं. अनेक दिवसांमध्ये राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, कार्यक्रमामध्ये त्यांच्या वारंवार भेटी होत आहेत. मात्र निवडणुका जाहीर झाल्या तरी कुठे अजून युती संदर्भात निर्णय जाहीर झाले नाही. काय विलंब का होता? नाही, मला त्यातलं नक्की माहिती नाही. जरी विलंब म्हणता येणार नाही, पण लवकरच होईल. ताई, आपण जर बघितलं की देवेंद्र फडणवीस म्हणतात की ठाकरे बंधू असतील किंवा महाविकास आघाडी हे एकत्र आले तरी जिंकणार नाही, आम्हीच जिंकू, असं ते म्हणतात. हो, बरोबर आहे, असं त्यांना बरोबर वाटतं. सत्ता बत्ता बाकी सगळं आमच्याकडेच आहे, पण त्यांना माहिती नाही या मुंबईत 10 आमदार एवढं सगळं असताना पण निवडून आले. त्यामुळे मुंबईची सत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडी आणि राजसाहेब ठाकरे जिंकतील. 2 ते 3 दिवसामध्ये राजकीय युती दोन्ही ठाकरे बंधूंची अधिकृत पद्धतीने जाहीर होईल असं म्हणता येईल का? याच्याबद्दल आम्हाला अद्याप कुठलीही माहिती नाही. ज्या दिवशी माहिती मिळेल त्या दिवशी मी तुम्हाला देईन. 16 जानेवारीला मुंबई माफिया मुक्त होणार, अमित चटम म्हणतात. मग त्यांच्या ते माफिया आहेत म्हणून म्हणतात माफिया मुक्त. ठीक आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.